कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने साधने त्वा विठ्ठल भरवा त्वा माधव भरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने त्वा विठ्ठल भरवा भरवा त्वा माधव भरवा बहुता सुकृताचे जोडे जोडी बहुता सुकृताचे जोडे जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडे त्वा विठ्ठल भरवा त्वा माधव भरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी त्वा विठ्ठल भरवा त्वा माधव भरवा सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापर कुमा देवी बापर कुमा देवी देवर त्वा विठ्ठल भरवा त्वा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरी बोला बोला हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर बोला बोला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहे अति कुळाचा विचार न पाहे अति कुळाचा विचार कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी भलतिया भावे शरण जाता भलतिया भावे शरण जाता भेटी भलतिया भावे शरण जाता पाळी तसे तुटी जन्म व्याधी तसे तुटे जन्म व्याधी तसे तुटे जन्म व्याधी न पाहे अति कुळाचा विचार पायाते कुळाचा विचार न पाहे अति कुळाचा विचार पायाते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माझे अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माझे अनाथाची एका जनार्दनी पाय वंदित से पाय वंदित से जनार्दनी पाय वंदित से ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माझे अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माझे अनाथाची एका जनार्दनी पाय वंदित से जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पाय वंदित आन पाहे अति कुळाचा विचार अति कुळाचा विचार पाहे अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई कर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई हा 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 हा हा ताळी ताळी हरि 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 जय जय आय जय जय विठोबार घुमाए हरि जय जय विठोबा कुमार हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 जय
हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय 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 विठोबार कुमार हरि जय जय हरि विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार आ जय विठोबार कुमार होगा 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 ताली कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाये याते कोणाचा विचार न पाये याते कोणाचा विचार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पायाती कुळाचा विचार न पायाती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानाबाई
करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई हे ज्ञानाबाई ज्ञानाबाई करुणा कर ज्ञानाबाई न पाए जाते कुळाचा विचार न पाए जाते कुळाचा विचार टाळी वाजवा, भजन करा, बोला बोला विठ्ठल बोला. विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान पुंडरीक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की शांती जय. ब्रह्म एकनाथ महाराज की नमः जय. पार्वती पते गोपाल कृष्ण भगवान की जय. भला 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी
पाडी तसे तुटी जन्मव्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, करे चरणा संताया, कायमा जीवानी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेर. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेर. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. स्वर थोडासा कमी कर आवाजाने, इको कमी कर थोडा. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी ज्ञानोबारायांचे एकनिष्ठ अनुयायी संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा ज्ञानोबारायांच्या दर्शनासोबत ज्ञानेश्वरीचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानोबारायांबद्दलच्या भावना व्यक्त करणारी ही रचना आहे. विठ्ठला तुमचं शहर ठाणे आहे आणि ज्ञानदेव सेवा मंडळ हे कीर्तनाच्या श्रवणाच्या बाबतीत ठाण्याचं ठाणं आहे. आणि त्या हृदयस्थानी विराजमान असलेल्या भगवान श्री ज्ञानराजाच्या मंदिरातल्या उत्सवाचा हा 50वा योग आहे. त्याला आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो. ज्ञानोबारायांच्या उत्सवाचा 50वा उपक्रम किंवा ज्ञानोबारायांचा 50वा उत्सव हा सुवर्णाचा सुवर्ण महोत्सव आहे. कारण ज्ञानोबारायांपर्यंत सगळ्यांना सोनं म्हणजे सुवर्ण एवढंच माहिती होतं.
पण चांगली अक्षर म्हणजे पण सोनं आहे हे त्यांच्यामुळं कळालंय. सुवर्ण सुवर्ण विठ्ठला. एक दिव्य परंपरेचं निर्वहन या भूमीतून झालंय. जिथे मी उभा आहे ही जागा कित्येक जणांनी आपल्या उभं राहण्याने पवित्र केली असेल, त्याची मोजदाद आणि गणती होऊ शकत नाही. ते या जागेला पावन करायला उभे राहिलेत, मी या जागेवर पावन व्हायला उभा आहे. विठ्ठला. आपल्या अंगणामध्ये वेल असावी असा एक साधारण संकेत आहे. कोणतीही असावी काही अडचण नाही, ऑल इज वेल. पण मनी प्लांट लावण्यापेक्षा वारकऱ्यांनी मोगरा लावावा. तो सुद्धा का लावावा? त्याच्या आवडीचा म्हणून आहे नाही, त्यांच्या आवडीचा आहे म्हणून. ज्ञानोबाऱ्यांच्या सगळ्यात आवडीचं फुल असेल तर ते मोगरा. मोगरा फुलला मोगरा मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. तेव्हा पुढे पुढे वाढत जातो तेव्हा त्याच्या वाढणाऱ्या नव्या भागाला कोवळेपणा असतो. तो जो नवीन कोंब फुटतो, अगदी थोडं वारं आलं ना तरी ते लगेच डोलायला लागतं. त्याच्यावर एक वेगळी हिरवी गर्द चमक असते. मराठीला शब्द सापडला नसता, तो माऊलीने दिला. त्या नव्या फुटलेल्या कोंबाचं डोळणं आणि त्याचं चमकणं, त्याच्याकरता माऊलीने शब्द दिलाय लवलव. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. हा लवलव इकडून उचलून शंकराच्या आरतीत नेऊ नका, तो लवथव आहे. विठ्ठला. येडीला सासर माहेर सारखंच. मला एकाने विचारलं, दर्शन म्हात्रे आणि श्रावण म्हात्रे कुठं राहतात? म्हटलं डोंबिवलीत. कोंभाची लवलव, तो नवा येणारा कोंब लवलवत असतो. त्याला पाहून आपलं मन देखील कोवळं होतं, इतका त्यात कोवळेपणा असतो. पण पुढचा कोवळेपणा वाढताना मागचं जे खोड आहे ना, तिथं ती लवलव राहत नाही. ते खोड थोराड होतं. थोराड शब्द मी जरा सदाशिव पेठेतला वापरला. धारावीत नेऊ का? थोराड नाही, त्याला गावरान भाषेत निबर म्हणतात. निबर. याच्या पुढे आणखी नको काही जायला. पुढचा कोंब नवा आहे तो लवलवतो, पण मागचं खोड मात्र थोराड होतं. थोराड. खोडांना थोराड होण्याची खोडच असावी. विठ्ठला. जरा सोपं बोलू. नवा कोंब लवलवताना जर त्याचं खोडही कोवळं राहिलं तर किती आनंद आहे. लक्षात घ्या. विस्तार हा कधी कधी भावनेचा बळी घेतो. तुम्ही जेवढे विस्तारच जाता, बऱ्याचदा गुणवत्तेचा दर्जा खालावण्याची दाट शक्यता आहे. पण सोपं बोलू, 50व्या वर्षापर्यंत उत्सव पोहोचला, पण खोडाची लवलव मात्र तशीच आहे. विठ्ठला. विस्तार हा स्पृहणीय आहे. विस्तार हा कौतुकास्पद आहे. विस्तार हा अभिमानास्पद आहे. पण विस्तार आणि विकास भावनेच्या बदल्यात होऊ नये. तो पुढे विकसत जावा, पण मागे त्याचा ओलावा तसाच राहावा. बऱ्याचदा असं होत नाही. आपण माळ घातली तो पहिला दिवस आठवा, 7वा असला तरी आठवा. काय भावना असतात त्या दिवशी आपल्या. भेटेल त्याला पेढा देतो, जमेल त्याच्या पाया पडतो. पण एक 4 वर्षात त्याला सिनियरिटी येते, मग तो कोणाच्याच डायरेक्ट पाया पडत नाही. तोच वाट पाहतो आता आपल्या कोण पडतं.
विठाला. समजायचं याचा आजचा मोगरा फुललाय, पण याच्या पुढच्या कळ्यांना बार नाही आला. जसं कार्य जसं पुढं जातं तशी त्याची भावना आणखी आर्द्र होत गेली पाहिजे. आणि ही आर्द्रता टिकवण्यात ज्ञानदेव सेवा मंडळ यशस्वी झालं असेल तर ही फक्त माऊलीची कृपा आहे. विठ्ठला. आणि मंदिरांनी दुसरं काय दिलं असेल तर काहीच नाही महाराज. मंदिरांनी उत्सव दिलेत आणि उत्सवाने आम्हाला आनंद दिलाय. मंदिराचा आणि उत्सवाचा केवढा संबंध मोठा आहे. अजून 22 जानेवारी लांब आहे, सुरू झाले उत्सव. म्हणजे मंदिर आमच्या जीवनात काय आणतंय. मी विचार करतो नुसत्या अक्षतांचा उत्सव एवढा आहे तर मूर्तीचा केवढा व्हावा यासाठी किती दक्षता असेल नाही. अक्षताच एवढी तर दक्षता केवढी असेल. त्याच्यामुळे सध्या जे आचरट विचरट बोलतात ना लोक, साफ दुर्लक्ष करा. त्यांना माहिती एरवी आपल्याला कोणी कुत्रही खात नाही, निदान आता टीका करून तरी चर्चेत राहूया. त्यामुळे ते सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखे आहेत. आणि त्यांचं जर ते नेहमीचं असेल तर समजून जा जित्याची खोड. विठ्ठला. जिथल्या तिथेच सांगितलेलं बरं. मला म्हणायचं इतकंच आहे की उत्सव हा मंदिरांनी दिलेला प्रसाद आहे. आणि दुसरी गोष्ट, मंदिर ही जरी सजवायचं असेल ना तर उत्सव, दुसरा काय पर्याय. दुसरं काहीच करू नये, उत्सवच करा. लोक बरेच काही करतात. ज्याच्या हातात करण्याचं आहे त्यांनी तरी तो तसाच करावा. नेमका फोन पण त्याच व्यक्तीला येतो ज्याला ते पटकन बंद करता येत नाही. विठाला. म्हणून ज्याच्या हातात आहे त्यांनी ते भरपूर करावं. कीर्तनकाराला फक्त अभंगच सोडवायचा नसतो, 2 तासात जे होईल ते सगळं त्यांनीच सोडवायचं. विठाला. आणि त्यात आपला हात, मग काय अडचण आहे. माऊलींच्या या मंदिराने कित्येक जणांना माऊली सारखं करून ठेवलंय महाराज. आज आम्ही माऊलीवर प्रेम करतो याला जी अनेक कारण आहेत, मी छाती ठोकपणे सांगू शकतो की त्या सगळ्या कारणांमध्ये ज्ञानदेव सेवा मंडळाचं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर हे सुद्धा भक्कम कारण आहे. ज्ञानोबारायांच्या अधिक जवळ, अधिक निकट, मग ते गुणाने असेल, लीलेने असेल, नामाने असेल आणि रूपाने तर तोडच नाही. विठाला. मी असं सांगू शकतो, ज्ञानोबाराय ऐकायचे असतील तर आळंदीला जा आणि ज्ञानोबाराय बघायचे असतील तर ठाण्याला या. आणि लक्षात ठेवा, मूर्ती सुंदर दिसते यात फक्त मूर्तिकार आणि रंगकाम करणारा, शोभा करणारा एवढेच जबाबदार नसतात. येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धा, त्या मूर्तीवरचं तेज आणि प्रसन्नता, तो त्या भावनेचा परिपाक आहे. तिथं दुसरं काहीच नाही. आम्ही माऊलीवर जे प्रेम करतो ते प्रेम असं समोर दिसतं, असं समोर दिसतं. आणि या सगळ्याच्या परिपाकात हा उत्सव 50व्या वर्षात येऊन ठेपलाय. सर्वात अगोदर याला आरंभ करणारे, याला वर्धित करणारे, याला पुढे चालवणारे जे हात आहेत, पळणारे जे पाय आहेत, त्यांना मी मनापासून मनपूर्वक दंडवत करतो आणि ही परंपरा पुढे चालवणाऱ्यांना शुभेच्छा देतो. विठाला. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. मागणी असावी अशी मागणी असेल कदाचित, नाही पुढून पण मागणं तर नक्कीच असेल. पण मला असं वाटतं हा दिवस माऊलीसाठीच आहे, रिझर्व आहे, राखीव आहे. त्याचं कारण असं आहे, एखाद्याला प्रसन्न करायचं असेल तर एखादी वस्तू ठेवावी लागते. पण तुम्ही ज्ञानोबारायांचं वर्णन करा, सगळे प्रसन्न. विठाला. या जगातलं सर्वात प्रिय व्यक्तिमत्व कोण, अशी जर चर्चा करायला आपण बसलात
तर ज्ञानोबारायांच्या पलीकडे तुम्हाला दुसरा पर्याय नाही, म्हणून ज्ञानोबारायच गा. अजून सोपं बोलू, घरात जर काही झालं, जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, ज्याचं त्याचं म्हणून सांगितलेलं बरं. सध्या इकडं चोऱ्या फार वाढल्या विठ्ठला. ध्यानात येईल आपल्या, काय हरकत नाही. अण्णा म्हणायचे, घरात काही झालं तर लोक म्हणतात दादाला विचारा. प्रश्न गावात उभा राहिला तर लोक म्हणतात सरपंचांना भेटा. प्रश्न तालुक्याचा असेल तर आमदारांना भेटा. प्रश्न जिल्ह्याचा असेल तर खासदारांना भेटा, खासदाराने भेटा. प्रश्न राज्याचा असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटा. प्रश्न देशाचा असेल तर पंतप्रधानांना भेटा. पंतप्रधान चांगले असतील तर तेच भेटायला येतात विठ्ठला. काही देशांमधले वाद असतील तर संयुक्त राष्ट्र संघात जा, युनो, स्वित्झर्लंड, जिनिवा जाऊन या, मुख्यालयात भेटा. अडचण जगावर आली तर जगदीशाला भेटा. परमात्म्याला काही वाटलं तर तो संतांना भेटतो, पण संतांनी ज्यांच्यावर जीव वाळून टाकला ते ज्ञानोबा आहेत. सेविती साधू संत मनोवेदला माझा, आरती जन राजा महाकैवल्य राजा. सेविती साधू संत मनोवेदला माझा, आरती जन राजा. 18% GST कापला तुमचा. सेविती साधू संत, भगवान जिथं थांबतात ती जागा म्हणजे ज्ञानोबा आहे. सोपं बोलतो पुन्हा. घरचे मुलं, घरचे भाऊ दादाला का बोलतात? कारण दादा घर मान्य आहे. गाव सरपंचाकडे का जातं? सरपंच गाव मान्य आहे. तालुका आमदाराकडे का जातो? आमदार तालुका मान्य आहे. जिल्हा खासदाराकडे का जातो? खासदार जिल्हा मान्य आहे. राज्य मुख्यमंत्र्याकडे का जातं? मुख्यमंत्री राज्य मान्य आहे. जिल्हा खासदाराकडे का गेला? खासदार जिल्हा मान्य. राज्य मुख्यमंत्र्याकडे गेलं, मुख्यमंत्री राज्य मान्य. देश पंतप्रधानांकडे का गेला? पंतप्रधान राष्ट्रमान्य. वादातले देश युनोकडे का गेले? युनो जगमान्य आहे. जगात अडचण आली तर ते देवाकडे का जातात? ईश्वर विश्वमान्य आहे. ईश्वर संतांकडे जातो म्हणजे संत देवमान्य आहेत. संत माऊलीकडे जातात, माऊली संत मान्य. विठ्ठला. त्यामुळं जगातलं कोणतंही साधुत्व असो ते ज्ञानोबारायांना नमस्कार करणारच. आता काही आळंदीत येऊन दर्शन घेत नाही, त्यांचंही दर्शन घ्यायलाच पाहिजे आपण. विठ्ठला. नाहीतरी शेवटच्या माणसाकडे सगळा हिशेब घ्यायची जबाबदारी असते. विठ्ठला. त्यामुळे आज निकष कीर्तनाचे कोणते का असेनात, पण आज वर्णन ज्ञानोबारायांचं करायचं. दुसरी एक बाब आहे की आम्ही देवाकडे काही मागावं असा संकेत आहे. काय मागायचं ते मागा, पण ज्याच्याकडे मागायचंय त्याला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी संतांबद्दल बोललेलं त्याला जास्त आवडतं. तेही प्राणा परवते आवडती मज निरुती, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. याच्या पुढे एक ओवी ज्ञानोबारायांनी घातली. 12वा अध्याय काढा आपण. वाचताना ज्ञानेश्वरी 12वा अध्याय वाचा, नक्की वाचा. 10वा व्हायच्या आत 12वा वाचा, नाही तर 13वा व्हायचा. विठ्ठल. इलाज नाही त्याला, मराठी आहेच तशी. पु ल देशपांडे म्हणायचे मराठी म्हणजे पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवय. विठ्ठला. मराठीची तब्येत आत्ता बिघडली,
आत्ता लोक म्हणतात ज्ञानदेव सेवा मंडळ उजवीकडे राईट घ्या. म्हटलं डावीकडे लेफ्ट घेतलं तर नाही का चालायचं? तो नको, पुढे शेवटी एंड आहे. म्हटलं त्याच्या आधी गोल राऊंड आहे. किती चुकीची मिस्टेक आहे. डोक्याला हेड्याक आहे. परत रिपीट करू. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्य आणि इतकंच की 12व्या अध्यायात पहा आपण वर्णन केलंय. या भक्तांच्या वर्णनावर भगवान किती प्रसन्न होतात हो, किती प्रसन्न होतात. पै प्रेमळाची वार्ता अनुवादिती जी पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. याच्यापेक्षा श्रीमंत ओवी नसेल ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांबद्दल जो अनुवादतो पै प्रेमळाची वार्ता अनुवादती जे पंडुसुता. हे पंडुसुता त्या माझ्या प्रेमात दुमलेल्या लोकांचं जे वर्णन करतात त्यांच्याबद्दल मी काय सांगू तुला अर्जुना. ते मानू परमदेवता आपुली आम्ही. ती आपुली परमदेवता आहे असं आम्ही मानू. कोण? जे प्रेमळाची वार्ता अनुवादिती हे पंडुसुता. विठ्ठला ओव्यानी कीर्तन सजतं नाही का? पूर्वी कीर्तनाना ओव्यांची सवय होती, आता ती कवितांपर्यंत आली. विठ्ठला आता अभंग तो न घेऊ म्हणजे विजय असो महाराज. एवढी प्रगती बरी नव्हे. मला म्हणायचं काय, काळ बदलतो त्याला करणार काय. आता ओवी मुक्त प्रवचन, प्रमाण मुक्त कीर्तन आणि श्लोकमुक्त भागवत. विठ्ठला आम्ही ज्ञानोबारायांना गायलं की पांडुरंग प्रसन्न होणार आहे. आम्ही ज्ञानोबारायांना गायलं पाहिजे, देवाला ते प्रिय आहे. याकरता या अभंगाला मी आपल्या पुढ्यात मांडलंय. हा अभंग नाथ महाराजांचं भावजीवन असला तरीही याच्या अगोदर काहीतरी घडलेलं आहे. प्रत्येक अभंगाच्या आधी काहीतरी घडलेलं आहे आणि ते घडलेलं ज्याला सापडतं त्याची प्रस्तावना यशस्वी असते. विठ्ठला काय घडलंय, असं झालंय काय. नाथ महाराज पैठण निवासी, गोदा तटीचे रहिवासी. अधिकार किती मोठा हो. ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी जपी तपी शरीराची लाकडं करून बसले होते त्यांच्या घरी हा भगवंत चंदनाचं लाकूड घासायला होता. हे रवी जी लक्ष्मी श्रीहरीच्या चरणतळी बसायची, तो श्रीहरी गिरिजा मातेच्या चरणतळी बसून सेवा करत होता. काय नाथांचा अधिकार असेल हो, काय नाथांचा अधिकार असेल. ते नाथ महाराज पैठणात निवांत असताना ज्ञानोबारायांनी काही संकेत पोहोचवले. खरं सांगू, एक तर अधिकारी पाहून संत संकेत पोहोचवतात असं समजा, किंवा त्यांचे संकेत सुरूच आहेत, ते ग्रहण करण्याचा अधिकार ज्याला प्राप्त होतो त्याच्यापर्यंत ते पोहोचतात. ज्ञानोबाराय थांबलेलेच नाहीयेत. 750 750 वर्षी झालीत, तिथून संदेशन सुरू आहे, ट्रान्समिशन सुरू आहे, पारेषण सुरू आहे. फक्त आपले सिग्नल वीक आहेत. विठ्ठल आपला सिग्नल वीक आहे किंवा सप्त्याच्या वीक पुरताच सिग्नल आहे. विठ्ठला आता ज्यांचा सिग्नल वीक आहे त्यांना मी काय करू. फाईल जास्त MB ची असली का लोडिंगला वेळ घेते. विठ्ठला माझ्या वाचनात एक वाक्य गेलं होतं, छान लिहिलं होतं त्याने. कोणी लिहिले मला माहिती नाही. तो म्हणतो, ईश्वर वाईफाई की तरह होता है. ईश्वर वाईफाई की तरह होता है. होता तो है लेकिन दिखता नहीं. लेकिन सही पासवर्ड डालो तो तुरंत कनेक्ट हो जाता है.
तसं माऊलीचे निरोप चालूच आहेत, फक्त ज्याच्या अंतःकरणाची शुद्धी झाली त्याच्यापर्यंत ते पोचतात. माणसं तर माऊलीनी केव्हाच मागून ठेवलीत. पसायदानात एक ज्ञानोबारायने मागितले, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. एक ज्ञानेश्वर महाराज नाही, गावागावात ज्ञानेश्वर महाराज पाहिजेत, हे त्यांचं मागणं आहे. योगी अरविंदांना एका माणसाने विचारलं की पाश्चात्यांच्या भोगवादाचं आक्रमण होतं इथल्या संस्कृतीला धोका आहे. तेव्हा योगी अरविंद त्याला म्हणाले, काळजी करू नका, इथले अध्यात्माचे झरे कधीच आटणार नाहीत, कारण त्यांना पुरवठा करण्याची जबाबदारी भगवंतानं घेतली आहे. विठ्ठला ही सगळी नवी मंडळी टाळ घेऊन उभी आहे, हे झरेच आहेत ना, आटले का? हीच मंडळी पुढे काम करणार आहे. त्यामुळे या प्रत्येकाचं मूल्य निराळ आहे. बाहेर जाऊन बघा, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो, हे धरून चालणारे तरुण आहेत. विठ्ठला आणि संतांना अपेक्षित आहे, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी बाजू डावी आहे पण उजवी आहे. तरणा भाग्यवंत, आज नाही कळलं तर काल कळलं असेल. विठ्ठला हे आज कळलं, हे बरं झालं. अरविंद म्हणाले, हे झरे कायम वाहत राहणार आहेत. ज्ञानोबारायांनी तो निरोप पाठवला नाथांना, या तुम्ही आळंदीला, या तुम्ही आळंदीला. झालेल्या मिळालेल्या संकेतानुसार नाथ महाराज पैठणहून आळंदीला आले. जंगल माजलं होतं, समाधी हरवली होती, सगळं साफसूप केलं, शोध घेतला, कुठं आहे, काय आहे, कसं मिळेल, काय सापडेल. शेवटी एका जागी बसून थोडं ध्यान केलं. जेव्हा काहीच मार्ग सापडत नाही तेव्हा आपल्या आराध्य देवतेचं नाम घ्यावं आणि त्याच्या रूपाचं ध्यान करावं, तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल. आडलेला मार्ग ध्यानात सापडतो, फक्त हे ध्यानात असलं पाहिजे का ध्यानात सापडतो. विठ्ठला नाथ महाराज ज्या जागी ध्यानाला बसले ती जागा समाधी मंदिराच्या परिसरात आहे, त्याला नाथ पार म्हणतात. आळंदीच्या त्या दोन्ही पारांचे आपल्यावर अपार उपकार आहेत पार, पण उपकार अपार. का? एका पाराने ज्ञानेश्वर आणि दुसऱ्या पाराने ज्ञानेश्वरी दिली. विठ्ठला कारण त्या सुवर्ण पिंपळाच्या पारावरच तर प्रदक्षिणा झाल्यात आईसाहेबांच्या, म्हणून तर ज्ञानोबारायांची आपल्याला त्या तपाच्या परिणामात फलश्रुतीत प्राप्ती आहे. ज्ञानोबाराय मिळाले सुवर्ण पिंपळाच्या पाराने आणि ज्ञानेश्वरी मिळाली नाथ पाराने. समाधी उघडली, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, या आपण कार्य करा. ती बाजूला केली. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. जरा सोपं बोलू, वारकरी संप्रदायात समाधीस्थ झाल्यानंतर ज्ञानोबाराय बघितले नाथ महाराजांनी आणि दाखवले गुलाबराव महाराजांनी. विठ्ठला कारण ज्ञानोबारायांचं स्वरूप कसं आहे हे कोणाला कळालं असतं. मधुर अद्वैती, माधान निवासी, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, त्यांनी चित्रकाराकडून हे चित्र काढून घेतलं
आपल्याला ध्यानात ज्ञानोबारायांनी कसं दर्शन दिलं, कसं स्वरूप आहे तसं रेखाटलं गेलं, तेव्हा ज्ञानोबारायांचं स्वरूप प्रतिमा तयार झाली. म्हणजे आपल्याला ज्ञानोबाराय दिलेत गुलाबराव महाराजांनी, ते थोडेसे ज्ञानोबाराय गुलाबी दिसण्याचं कारण गुलाबात आहे. विठ्ठला रोज रोज काय सांगायचं, रोज रोज काय सांगायचं. आता ज्ञानोबारायांचं स्वरूप गुलाबी असायला कारण गुलाबराव महाराजच आहेत. त्याचं कारण आहे, पाणी वरून पडलं तरी ज्या डोहात पडलं त्याच्या मातीची चव त्या पाण्याला येते ना. ज्ञानोबाराय गुलाबी दिसायला गुलाबराव महाराज कारण आहे. ज्ञानोबारायांनी आज्ञा केली की या ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच गडबडी झाल्यात. मी ज्या हेतू करता हे सांगितलं, आता त्यात बरंच काही झालंय, त्यातलं बरंच काही गेलं आणि त्याच्यात बरंच काही आलं. घोळ होतो तेव्हा असंच होतं, त्यातलं बरंच बाहेर जातं आणि त्याच्यात बरंच काही येतं. मग आता करायचं काय, जे बाहेर गेलंय ते आत आणा आणि जे आत गेलंय ते बाहेर काढा. विठ्ठला उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. हा हा उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. काम करावं लागेल तुम्हाला, कारण ज्ञानेश्वरीचा गैरवापर सुरू झाला होता. असा वापर करणं गैर आहे, पण गैर माणूस वापर करेल तर त्याला गैरवापरच म्हणावं लागेल ना. कारण ज्ञानेश्वरीचा किमयागारांनी सोनं बनवण्यासाठी वापर सुरू केला होता. काय चुकलं हो, सांगतो ना काय चुकलं ते. ज्ञानेश्वरीतून सोनं बनवता आलं असतं, बनवलं सुद्धा काहींनी, पण ज्ञानेश्वरीचा वापर सोनं बनवायला करू नका, कारण ती जीवनाचं सोनं बनवणारी आहे ना, तिच्यातून नका सोनं शोधायला जाऊ. मग त्या ज्ञानाचा यथार्थ जीवन कल्याणासाठी, मोक्षासाठी, भक्तीचा अधिकार सर्वांना आहे हे प्रतिपादन करण्यासाठी तो ग्रंथ आहे. मनात उभे राहिलेले न्यूनगंड मोडून काढायचे आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भगवत भेटीचा अधिकारी आहे, तो मोक्षाचा दावेदार आहे हे सांगण्यासाठी हा ग्रंथ आहे. मग तुम्ही याच्यावर आता काम करा. ज्ञानोबारायांची ती आज्ञा प्रमाण मानली आणि ती आज्ञा घेऊन पैठणला आलेल्या नाथांनी ती ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. आता आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती ज्ञानोबारायांनी सांगितलेली असली तरी ती नाथांनी जशी लिहिली तशी आहे. विठ्ठला पण नाथ नाथ आहेत, काय कौशल्य असेल हो. नाथ भागवताच्या ओव्या पहा आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या पहा, तुम्हाला फरक कळेल. नाथ भागवत लिहिताना ते आपण लिहितोय अशा रीतीने नाथांनी लिहिलंय आणि ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करताना ती माऊलींनी लिहिलेलीच वाटावी इतका न्याय त्या विषयाला नाथांनी दिला. नाथ ज्ञानोबारायांना सुद्धा माहिती होतं हे काम करायला आता एकनाथच आहे, एकच नाथ आहे. विठ्ठला हा 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 इतकं गोड लिखाण झालं की नाथांनी त्याच्या पुढे लिहून ठेवलं, ज्ञानेश्वरी पाठी ओवी करील मराठी, त्याने अमृताची ताटी नारोटी ठेविली. संत किती सांभाळतात ऐकून ठेवा. ज्ञानेश्वरीच्या पुढे ओवी होऊ नये म्हणून ज्ञानोबारायांची ज्यांच्यावर पूर्ण कृपा, रत्नागिरी जिल्ह्यात पावस नावाचं गाव आहे, तिथे स्वामी स्वरूपानंद महाराज नावाचे संत झाले. त्यांना जेव्हा ज्ञानेश्वरीवर पुन्हा टीका करण्याची आज्ञा माऊलीच्या कृपेनं झाली
तेव्हा नाथांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी असं लिहिलं, म्हणून त्याने ज्ञानेश्वरीवर ओव्या लिहिण्याच्या ऐवजी अभंग लिहिला. विठ्ठला इतक्या अंतरानंतरही एकमेकाविषयीची श्रद्धा बाळगण्याची, पाळण्याची ही रीत किती छान आहे. नाही एकाला दुसऱ्याची पत्रिका दाखवली, याचं कसं काय ठेवलंय. विठ्ठला जेव्हा ज्ञानेश्वरी नाथांनी सांगायला घेतली पुन्हा, तेव्हा ज्ञानोबारायांचं हृदय त्यांना ध्यानात आलं. ते म्हणतात ज्ञानोबाराय मला मोठे वाटतात, पण ज्ञानेश्वरीचं अंतरंग पाहिलं आता ते सगळ्यात मोठे वाटतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केल्यानंतर नाथांनी ज्ञानोबारायांशिवाय काही बोलणं बंद केलं होतं. जो आला ना त्याला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. लोकांनी येऊन विचारलं तुमच्यात हा बदल केव्हापासून झाला. तुम्ही एरवी भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळं घ्यायचे, सगळं बोलायचे, आता तुम्ही ज्ञानोबाराय सोडून काहीच बोलेनात, असं काय झालं. नाथ महाराज म्हणतात मी ज्ञानोबारायांना जवळून पाहिलंय आणि आता दुसरं बोलण्याची इच्छा नाही. मला जगाला सांगू द्या की ज्यांना मी सतत आणि वारंवार नमस्कार करतो ते माझे ज्ञानोबाराय कसे आहेत. कृपाळ उदार माझा दानस्वर, 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 कृपाळ उदार माऊलीला आहे, तुम्हाला दोघांना पण वारंवार नमस्कार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माऊली 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 काय चाललंय तुमचं. लक्षात घ्या माऊली काय आहे एका वाक्यात सांगू. जे वेडे आहेत ना त्यांना शहाणं करते तिला माऊली म्हणतात. ज्ञान होय अतिमूर्ख त्या दगडा. जी वेड्याला शहाणं करते त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, आणि शहाण्याना जी वेड करते त्याला पण ज्ञानोबारायच म्हणतात. विठ्ठला हा वेडे शहाणे होतात आणि शहाणे वेडे होऊन जातात. सांगा ना कीर्तन आणि चांगले सिरियल एकच टायमिंग. केवढे वेडे झालेत लोक. मला म्हणायचं इतकंच आहे ज्ञानोबारायांबद्दल तुम्ही सारखं बोलता म्हणे ऐका ना आता सांगितलं तर पाहिजे. काय सांगावं. कृपाळू उदार माझा 3 पदांचा तर विचार करा. ते
कृपाळू आहेत, ते उदार आहेत, ते माझे आहेत. कृपाळू शब्दाने त्यांचं सामर्थ्य, उदार शब्दाने त्यांचा स्वभाव आणि माझा शब्दाने त्यांचा संबंध सांगितला. विठ्ठला काही लोक कृपाळू शब्दाला स्वभाव मानतात, खरं नाहीये ते. दयाळू हा स्वभाव आहे, कृपाळू हा स्वभाव नाही. कारण दया आणि कृपा फार अंतर आहे. कृपा करून समजून घ्या, नाही तर दया येईल मला. दयाळू वेगळा आणि कृपाळू वेगळा. सांगतो तुम्हाला. एक जण खड्ड्यात पडला होता. येणारा जाणारा माणूस त्याच्याकडे पाहत होता आणि दयेनं तो कळवळून म्हणायचा, याला बाहेर काढायला पाहिजे, याला बाहेर काढायला पाहिजे, याला बाहेर काढायला पाहिजे. काळ जुना होता म्हणून लोक बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते, नाही तर व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न झाले असते. विठ्ठला तेवढेच सबस्क्रायबर वाढतील. पूर्वी लोक निर्मल ग्राम साठी काम करायचे, आता इंस्टाग्राम साठी करतायत. बरं आहे ना, बिना टायर ट्यूब, नुसतं युट्यूब. विठ्ठला त्याला बाहेर काढलं पाहिजे. प्रत्येक जण बोलायचा, पण पुढं कोणीच जात नव्हता. का? जो पडला होता तो 100 किलोचा होता. लोकांना माहिती, याला बाहेर काढायला गेलो तर आपला अकाउंट सीज होईल. कोणीच जायचं नाही, पण बोलायचं प्रत्येक जण. काय? याला बाहेर काढलं पाहिजे, याला बाहेर काढलं पाहिजे. त्या चर्चेत एक जण मात्र असा पोहोचला, तो 125चा होता. तो म्हणतो, काय समस्या आहे रे? म्हणे, हा माणूस पडलाय खड्ड्यात, याला बाहेर काढायचंय. मग तुम्ही काय पाहता? म्हणे, अरे ते ओव्हरलोड आहे, त्याला बाहेर काढायला पाहिजे होतं. आता एक तर त्याने खड्ड्यात पडायला नको किंवा एवढं जाड व्हायला नको. नियम आरोग्याचा असा आहे, माणसाने उभं राहिल्यावर पाय जोडले की आपले अंगठे दिसले पाहिजेत. मला आधी दिसायचे, तारखा वाढल्याचा परिणाम झाला. विठ्ठला एक तर खड्ड्यात पडायला नको, नाही तर जाड व्हायला नको. हे दोन्हीत फसलंय. तो म्हणाला, वा बाजूला, तुम्हाला कोणालाच जमणार नाही, मी एक पुरेसा आहे. महाराज धरलं त्याच्या पॅकेटाला आणि काढलं बाहेर. जरा सोपं बोलू, आतापर्यंत जे जात होते ना 50-45 वाले, यांना दया येत होती. तसा 125 किलोवाला आला होता, त्याला पण दयाच आली. पण त्याला बाहेर काढण्याचं सामर्थ्य याच्या अंगी होते, त्याच्यामुळं बाकी सगळे दयाळू ठरले, हा कृपाळू ठरला. विठ्ठला तुम्ही आम्ही अडचणीत सापडल्यावर सगळ्यांनाच दया येते, पण त्यातून बाहेर काढण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त संत आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही त्या पांडुरंगा, आठवण तुम्ही त्या पांडुरंगा. एवढे कृपादान तुमचे मज, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही त्या पांडुरंगा, आठवण तुम्ही त्या पांडुरंगा. कृपाळे सजना तुम्ही संत, एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ. तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ. आज सगळीकडून कृपा बरसते. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, सामर्थ्य आहे. आणि ज्ञानोबा यांच्या बाबतीत कृपाळू हा शब्द एकाच प्रसंगाला विशेष लावला जातो. होता कृपा तुमची, पशु बोले वेद,
पैठणला गेले होते ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणायला. मला सांगा, शुद्धीपत्र आणायला गेले होते, काय काम लावलं ज्ञानोबाराने? ते म्हणतात बरं आहे, ज्ञानदेव नाव तो मोठं, म्हणजे ज्ञानाचा देव आहे का तेवढं? आणि ज्ञानदेव नावात काय असतं म्हणे? समोरून रेडा येतो तो पण ज्ञानदेवच आहे, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. काय डेअरिंग आहे ना. ज्ञानोबारायांची तुलना कोणाशी आहे? रेड्याशी. जरा सोपं सांगू, अरे बाबानो, ज्ञानोबाराय आहेत ते, ज्ञानोबारायांची रेड्याशी तुलना केली, ज्ञानोबाराय रेडा होणार नाहीत, रेड्याला ज्ञानदेव बनवतील. विठ्ठला. नाद करायचा पण माऊलीचा कुठं, असं म्हणतात लोकांनी. नाद करायचा. काय काम दिलं म्हणे? मग असं असेल तर ज्ञानाचे देव आहेत, तर मग ज्ञान सगळं वेदात अवगुंठित झालंय, मग या रेड्याला पण यायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात तुमची इच्छा असल्यावर का होणार नाही? होईल ना, रेडा पण वेद बोलायला रेडी होईल, त्याच्यात काय एवढं? उलट कोणता पाहिजे तो सांगा, याला धमक म्हणतात. लोकमान्य टिळक उत्तर लिहायचे ना, प्रश्नपत्रिका सोडवायची, तेव्हा ते असायचं कोणतेही 5 सोडवा, पर्याय 8. ते 8 उत्तर लिहायचे आणि खाली लिहायचे कोणतीही 5 तपासा. आता जे प्रिंटिंग मिस्टेकचे फुकटचे कधी डिक्लेअर होतात त्याची वाट पाहतात, त्यांना हे कसे कळेल? धमक असते ती. तो माणूस तसाच राहतो. 4 आहेत, ऋग यजु साम अथर्व, यातला कोणता? आता पेपर घालताना काय सोपा घालतील? म्हणायला सगळ्यात ऋग्वेद अवघड. ते म्हणाले ऋग्वेद, ऋग्वेद तर ऋग्वेद, तुमची इच्छा असल्यावर काय नाही होणार, तुमच्या प्रसादानं रेडा हे करेल. ज्ञानोबाराय त्या रेड्याला म्हणतात बाबा, यांना तुमच्या मुखातून ऋग्वेद ऐकायचं आहे, करायची सुरुवात. महाराज ज्ञानोबारायांनी आज्ञा केली, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. तो रेडा वेद बोलू लागला ज्ञानोबारायांच्या आज्ञेस्तव. बरं, त्याचे उच्चार इतके सुस्पष्ट होते की ज्यांनी चॅलेंज केलं होतं ना, ते घरी गेले पळत आणि आपले जुने बाडव पोथ ह्या घेऊन आले आणि त्याच्या वेदाच्या प्रिंटिंग मिस्टेक ज्या होत्या ते करेक्शन रेड्याकडून करून घेतलं. विठाला. फक्त मला यात एक गोष्ट अजून कळली नाही. कोणती? ज्ञानोबाराय पैठणला का गेले होते? शुद्धीपत्र आणायला. शुद्धीपत्र का पाहिजे होतं? कारण समाजाने बहिष्कृत केलं होतं. समाजात काय यायचं होतं? त्याशिवाय मुंज झाली नसती. मुंज का करायची होती? त्याच्याशिवाय वेद शिकता आले नसते. बघा काही जमतं का नाही तर द्या सोडून, मीच दिलंय तर तुम्ही कशाला धरता? शुद्धीपत्र कशाला? समाजात यायचंय. समाजात काय यायचंय? मुंज होण्यासाठी. मुंज का झाली पाहिजे? वेद शिकता यावे. म्हणजे शुद्धीपत्र कशासाठी आणायला गेले होते? वेद शिकता यावे म्हणून. आणि त्यांना काम कोणतं दिलं? वेद. आपण बोलायचं काम नाही, रेड्याच्या मुखातून वेद. अरे ते शुद्धीपत्र वेद शिकण्यासाठी घ्यायला आलेत, तुम्ही त्यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलायला. शुद्धीवर होते का? विठाला. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजाचा रेड्या बोला बोला गर्भद्विजाचा रविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. वेदामुखी वेद बोलविला, गर्भनिधानचा हरिला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा.
निष्करण 10 वाजता संपवायला लागेल आता. विठ्ठला या अभंगात एक गंमत आहे, ते समोर पाहिल्यावर कळलं मला. कैवल्याचा पुतळा या सगळ्या अभंगामध्ये जी चौचरण आहेत ना, त्यातली पहिली 2 जी आहेत ती ज्ञानोबारायांनी काय केलं याची, त्यातलं 3रं त्यानंतर ज्ञानोबाराय कसे राहिले त्याचं, आणि शेवट ज्ञानोबा माझा. ह्याच्यात जे 3रं पद आहे ना, ती मोठी गंमत आहे. थोडी घ्या मेहनत. मग अशी पद गायलं महाराजांनी. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. हे झालं. त्याच्यानंतर शांतिरूपी प्रगटला. पैठणमध्ये एवढा पुरुषार्थ गाजवल्यानंतर ज्ञानोबाराय असं नाही म्हणाले, विठ्ठला तो रेडा वेद बोलल्यावर ते म्हणाले भूदेवाना तुमची कृपा, तुमच्या इच्छे करता तो वेद बोलला. पराक्रमानंतरचा जो विनय ज्ञानोबारायांचा हा विचार आहे आपल्याला देण्याला. मला म्हणायचं काय, प्रत्येक ठिकाणी पहा, चालविली जड भिंती आणि पुढं याचा अर्थ ज्ञानोबाराय भिंती सोबतच भिंतीलाच चालवतात असं नाही. तुम्ही मोक्षाकडे निघाले तर त्या सोबत तुमच्याही सोबत ते चालतील. विठ्ठला ज्ञानोबाराय आपल्या शक्तीनं कोणावरही कृपा करू शकतात. कृपाळू उदार. आता कृपाळू आहेत ज्ञानोबाराय, कसं काय तुमच्या लक्षात आलं की ज्ञानोबाराय कृपाळू आहेत? त्यांच्यात सामर्थ्य आहे. कारण मी आधी म्हटलंय, हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांना बघून नाही लिहिलेला, हा ज्ञानेश्वरी माऊलीला बघून लिहिलेला आहे. मग ज्ञानोबाराय कृपाळू आहेत हे ज्ञानेश्वरीतून कसं कळलं तुम्हाला? कळलं ना, त्यांनी ठरवलेलं आहे. काय? खेचराचिया मना आणि सात्विकाचा पाना. जो अभक्त ही भक्तीहीन आहे, जो अभक्त आहे त्याचं जीवन पण मी भक्तीने समृद्ध करीन. ज्ञानोबारायांच्या काही प्रतिज्ञात आहेत जणू ज्ञानेश्वरीमध्ये. अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. ज्ञानोबाराय आपल्या अगाध सामर्थ्याने हे करू शकतात. ज्ञानेश्वरीत कळतं ते कृपाळू आहेत, ते उदार आहेत. उदार आहेत म्हणजे मोकळे पण आहे. त्यांचा हात आखडता नाही, त्यांचा हात मोकळा आहे. आतापर्यंत ज्यांनी हात आखडले ना, ज्ञानोबारायांनी त्यांना आपला हात दाखवलाय. वेदू संपन्नू एके ठाई, परिकृपणू ऐसा आन नाही. जो कानी लागला तीही वर्णाच्याची. ज्ञानोबारायांना वेदाचा कंजूषपणा आवडला नाही. का? संत उदार असतात. प्राध्यापक राम शेवाळकर फार छान बोलायचे या ओवीवर. ते म्हणायचे, ज्ञानोबाराय म्हणतात वेद श्रीमंत आहे पण कृपण आहे, कंजूष आहे. का? त्याने अधिकार त्रैवर्णिकांनाच दिला, शूद्र आणि स्त्रिया बाजूला केल्या. मग वेद आहे श्रीमंत, पण श्रीमंत माणसात असतो तोच दोष वेदात आहे म्हणे. बऱ्याचदा श्रीमंत माणसं श्रीमंत असतात, तशीच ती कंजूषही असतात. काही वेळेला ती कंजूष असतात म्हणूनच ती श्रीमंत असतात. विठ्ठला आणि ती सप्त्याला 8 दिवस जेवल्यावर 101 ची पावती फाडतात. विठ्ठला मला हे 101 काही कळलंच नाही अजून. मी त्याला म्हटलं तर का रे तू 8 दिवस जेवला? तो मी नाही, आखे यायचो आम्ही घरचे. म्हटलं किती आहेत घरी? म्हणे 8. म्हटलं 8 8 64. राईस प्लेट 100ला धरली तर 64 असे. तू 100 रुपयाची पावती पाडली, पहिले 63 काढ आणि मग सांग माझं नाव डिक्लेअर नाही केलं. विठ्ठला मला असं वाटतं जिथली मंडळ उपक्रमशील आहेत त्यांना सहकार्य करण्यात तुम्ही कमी करू नका, त्यांना भरभरून द्या, भरभरून द्या. जे उपक्रमशील आहे त्यांच्या वर्गणीत कमी करू नका. वर्गणीत होईल होईल हळूहळू गणित सुटतील त्यांना. विठ्ठला तेव्हा वर्गणीवर बोलता तुमची वाढली तरी आमच्यावर फार फरक नाही. विठ्ठला उदार पण आवडतं ज्ञानोबारायांना, उदार पण आवडतं. उदार हा माऊलीचा फार आवडता शब्द आहे.
ज्ञानेश्वरी जिथं जमलं ना, जो भेटेल त्याला उदार बनवायला घेतलं माऊलीनी. भेटेल त्याला उदार. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर. किचन मध्ये गेले, किचन मध्ये त्या गृहिणीशी बोलताना तिला पण उदार करून टाकली. सुगरणी आणि उदारे. ती म्हणते नुसती सुगरण नसावी. सुगरण म्हणजे जिला चांगला स्वयंपाक बनवता येतो ती. मुलीला एका विचारलं, काय ग बाई स्वयंपाक जमतो का? मग काय जमतं? ती म्हणतं 2 मिनिट्स रेडी. यम्मी यम्मी. काय करते ढमी दुसरं असं म्हणतात. हल्ली मुली पण विचारतात. विठ्ठला जाऊ द्या, ज्याला जास्त वेळ असेल त्यांनी बनवीत जा. उगाच थोड्यासाठी भांडणं लावून जाणं बरं नाही. विठ्ठला कुठलं तरी एक प्रमाण वापरा. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. हे जमलं नाही तर आपुली आपण करा सोडवण. विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात ती सुगरण पाहिजे, नाही तर एका कुकर मध्ये 3 भात. बुडाला जळगाव, मध्ये चिखलदरा, वर तांदूळवाडी कच्चीच. ती सुगरण पाहिजे. आणि नुसती सुगरण नाही, उदार पाहिजे. माऊलीचा आवडता शब्द आहे उदार. उदार पाहिजे ती. हो, आम्हाला कसले कसले आग्रह होतात. एक दिवस तर असा आग्रह केला की मीच चक्रावलो. मला त्यांनी सांगितलं, महाराज असं चालणारच नाही, तुम्ही पुढच्या वेळेला जेवूनच जायचं. मी म्हटलं आताशी 1:30 वाजलाय, मला कडाडून भूक लागली आहे. मला असं वाटलं काय जीव आहे यांचा, मला पुढच्या वेळेला पण जेवायला सांगणार आहेत. पण नंतर असं लक्षात आलं पुढच्या वेळेलाच जेवायला सांगणार आहेत. विठ्ठला ज्ञानोबा आहे उदार आहेत. ज्ञानोबा आहे उदार आहेत. खरं सांगू, कैवल्याचा पूर्ण अधिकार ज्ञानोबारायांकडे सोपवला विठोबानी. कैवल्याची अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. मग ते कैवल्य वाटताना कुठं आपपर उन दुन राहता कामा नये. जरा सोपं सांगू, पंढरपूरला गेलात ना तर सगळ्यात आधी पांडुरंगाच्या मंदिराकडे चढताना चोखोबारायांची समाधी लागते. आणि सगळ्यात आत गेल्यावर कान्होपात्रेची समाधी लागते. यावरून कळेल ज्ञानोबाराय किती उदार आहेत. माझा ते माझे. माणसं बिझी असली तरी अवेलेबल असणं गरजेचं आहे. ज्ञानोबाराय अवेलेबल आहेत. तुम्हाला कधी जा ते उपलब्ध आहेत. ते माझे आहेत. मोठ्या माणसाचा धाक असतो आणि श्रेष्ठ माणसाशी आपुलकी असते. विठ्ठला आणि ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा म्हणत राहा. आयुष्यात एकदा फक्त त्यांनी म्हटलं ना हा माझा की संपला कार्यक्रम. काय राहिलं मिळवायचं. सातारा जिल्ह्यात गोंदवले नावाचं स्थान आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन असायचं दररोज 4 वाजता. महाराज लोकांनी अशी प्रवचनच दररोजची ठेवावी, नाही तर लोक काय गारुड आणून वाचतील ना त्याचा काहीच भरोसा नाही. आल्यानंतर झालं प्रवचन दररोजचं सुरू 4 वाजताचं. एक दिवस प्रवचन सुरूच होईना. 4 वाजले, 4:15 वाजले, 4:30 झाले. लोक बसलेले. त्यांनी विचारलं महाराज प्रवचन का सुरू होईना. महाराजांचा एक आवडता श्रोता त्यांना दिसला नव्हता म्हणून अर्धा तास थांबले. आता नेमका तो येऊन बसला होता पण एका खांबाच्या आड बसला त्या दिवशी. तो काही दिसला नाही. त्याने पटकन आपण महाराजांना दिसू असं सगळं करण्याचा प्रयत्न केला. पण गर्दी फार. उशिरा आलेल्यांना पुढे येण्याला थारा नसतो. पण तरीही एखाद्याने क्रांती केली तर त्याच्याकडे आधी येऊन बसलेले फार प्रेमाने पाहतात. विठ्ठला फक्त प्रमाण म्हणत नाही एवढंच पापाचे कळप. विठ्ठला त्यांच्या भावना मी काय सांगू. तो कोपऱ्यात बसलेला दिसलाच नाही महाराजांना. बाकीच्यांनी विचारलं महाराज प्रवचन सुरू करा ना, किती वेळ घेता. पहिल्या चरणाला 9:15. काय विचार काय तुमचा. तेव्हा गोंदवलेकर महाराज त्या सेवेकऱ्याला म्हणाले अरे ते माझं येडं आलं नाही अजून.
आता तो बसलेलाच होता. जेव्हा महाराज म्हणाले ते माझं येडं आणलं, तो उड्याच मारायला लागला, महाराज मी आलोय. बाकीचे लोक म्हणू लागले, खरे तुला महाराज येडा म्हणाले? तो लोकांना म्हणतो, महाराज मला माझं म्हणाले विठ्ठला. लक्षात ठेवा, साधूने वेड म्हणावं पण माझं म्हणावं. त्यासाठी आपण साधूला माझं म्हणावं. आणि सोपं सांगू, माझं म्हणण्यासारखं या जगात साधू सोडून आहे तरी कोण आहे? दाखवा फक्त. गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातली कथा आहे. हैदराबादेचा एक साधक रिटायर्ड अधिकारी आला होता, त्याचं नाव हुच्चूराव. तो महाराजांच्या सेवेत थांबला होता. काही कामानिमित्ताने तो कोरेगावला गेला. साताऱ्याकडे जाताना लागतो कोरेगाव स्टेशन. तिकडून यायला त्याला उशीर झाला. रात्रीचे 9:45-10 वाजले असतील. त्याची बायको मेली होती, पोरं सुनं सगळे सोडून गेले होते, तो एकटाच होता. रातोल्यात पोहोचताना त्याच्या मनात एक विचार आला की आपण हे असे एकटे, ना आपली पत्नी राहिली ना आपल्याला कुटुंब राहिलं, आपलं कोणीतरी असतं ना तर आज आपली नक्की वाट पाहत असतं. त्याच्या मनात विचार आहेत. कुणीतरी आपलं असतं ना, एवढा उशीर झाला, या निबिड अंधारातून मी चाललोय, कुणीतरी असतं तर वाट पाहत असतं ना. तो या विचारात थोरल्या रामाच्या दारात आला. थोरल्या रामाच्या दारात आल्यानंतर समोर त्याला जे दृश्य दिसलं महाराज, दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. का? गोंदवलेकर महाराज हातात जपमाळ घेऊन दारात वाट पाहत उभे होते आणि म्हणाले, हुच्चूराव अहो इतका उशीर लावला, केव्हाची मी वाट पाहतो ना. ज्याला असं वाटतं ना आपल्याला माझं कोणी नाही, त्याला ज्ञानोबा आहेत विठ्ठला. शेवट सांगू, शेवट जानकी मातेच्या चरित्रावर जेव्हा आरोप केले गेले, राजधर्माचं पालन करण्यासाठी रामप्रभूला तिला त्यागावं लागलं. रामावर आरोप करणाऱ्यांनी जरा शांती धरा. पहिला अपील सीतेनं करायला पाहिजे होतं. सीता काहीच बोलत नाही म्हणजे जे चाललं होतं ते बरोबर होतं ना. रामानी त्याग केला, लक्ष्मणाने त्यागलं, सोडून दिली वनात, सगळ्यांनी त्यागलं. तेव्हा जानकीला शेवटी सांभाळणारा फक्त एकच उरला होता, महर्षी वाल्मिकी. लक्षात घ्या, जगानी त्यागल्यावर तुम्हाला भगवंत आहेच, पण एखाद दिवस भगवंतही जेव्हा त्यागतो तेव्हा तुम्हाला सांभाळायला फक्त संत उरतात विठ्ठला. जरा सोपं सांगू, कुणीही सांभाळलं ना तरी आणखी कुणीतरी सांभाळणारा लागतो, पण ज्याला संतांनी सांभाळलं ना तो अख्ख्या जगाला सांभाळण्याची ताकद ठेवतो. संतांनी सांभाळावं. माझा म्हटलंय तया नमस्कार वारंवार. हे वारंवार का? कृपाळू म्हणून नमस्कार करू का, उदार म्हणून नमस्कार करू का, माझा म्हणून नमस्कार करू? पण महाराज ते कृपाळू असतात, ते उदार असतात, त्यांचं औदार्य दिसतं. महाराज म्हणतात हो, ते जेव्हा द्यायला लागतात तेव्हा कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या कुळाचा हा विचार नाही. जय हो.
हे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञाना आवडली म्हणून वेद उभे राहिले. वेदानंतर गीता का आली? कारण वेदाने त्रैवर्णिकांना उद्धाराचा अधिकार दिला. त्या वेदातलं ते उणे पण फेडायला वेदच दुसऱ्या रूपात आला, त्याचं नाव आहे गीता. वेद आणि गीता वेगळी नाहीये. वेदानेच दुसरा अवतार घेतला जिथं सगळ्यांना भेटता येतं. हे बघा, न्यायाधीश आपला मुलगा असला तरी तो आपल्या घरी पाया पडेल, कोर्टात चालेल? तो कोर्टात सगळ्यांचा बाप आहे, बापाचा पण बाप. त्याच्याकडून नमस्कार घ्याल त्याला घरी भेटा. तिथं बाप म्हणाल तर डोक्याला ताप होईल. वेद गीतेच्या रूपाने पुन्हा आला. म्हणजे जन्माची अडचण होती म्हणून वेदाकडून कोण आली? गीता. आणि भाषेची अडचण झाली म्हणून गीतेकडून ज्ञानेश्वरी. विठ्ठला. कारण संस्कृत भाषा जगाशी कळे ना. काय कळणार संस्कृत? वाटतं तितकं सोपं आहे. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. श्लोक बनवायला काय जातं? भुंगम कुरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. काय कळणार आहे आम्हाला? भागवतात उदाहरण आहे. त्या त्वष्ट्याने यज्ञ केला होता श्रीमद भागवतात. इंद्राला मारणारा मुलगा जन्माला यावा म्हणून यज्ञाचा मंत्र होता इंद्र शत्रूर विवर्धस्व. षष्ठी बहुरी समास झाला. इंद्राला मारणारा जन्माला यायच्या ऐवजी इंद्राच्या हातून मरणारा जन्माला आला. बरा हा कायदा हरिपाठाला लागू नाही. नाही तर जे शमदमा वैरी म्हणतात त्याचं काय होईल? विठ्ठला. कसं कळणार? म्हणून तर ज्ञानोबाराय मराठीत सुलभ भाषेत मांडून दिलं. बरं, ते मांडताना हायलाइट काय केलंय ते ध्यानात ठेवा. नाथांनी बरोबर दोनच शब्द निवडलेत, न पाहे याती न पाहे कुळ. सांगतो आपल्याला, वारकरी संप्रदायाचं पहिलं कीर्तन नामदेवरायांचं.
नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले राऊळामध्ये. राऊळात उभे राहिले. ज्ञानोबाराय उभेच होते टाळ घेऊन. कारण नामदेवरायांच्या कीर्तनात चाल म्हटली ज्ञानोबारायांनी. काय कमाल आहे ना. आपल्या शिष्याच्या कीर्तनात आजी गुरु टाळ घेऊन उभा आहे. हे फक्त वारकरी संप्रदायच घडवू शकतं. ते फक्त इथं घडवू शकतं. नाही तर घ्या कीर्तन आवरून. तू कुठे चालला पाटील क्या करायला विठ्ठला. कीर्तन सोडून जगात मोठं कोणतंच काम नाही. लिहून ठेवा. याच्यापेक्षा मोठं काम नाही. ज्ञानोबाराय चाल म्हणायला होते आणि सांगायला जनाई म्हणा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्यांनी सहज नजर टाकली तर चोखोबाराय आणि कानोपात्रा दिसले नाही कीर्तनात. बाहेर जाऊन चौकशी केली. हे का नाही. ते म्हणतात मंदिरात कशी येतील. का एकाच्या जातीचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरीच्या कुळाचा प्रॉब्लेम आहे. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना कानात जाऊन सांगितलं मी निमंत्रण पत्रिका छापताना अशी छापली होती. चोखोबारायांकडून चेक करून घ्या. खट नट यावे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. मग ही काय नुसती प्रमाणच म्हणायची का. प्रॅक्टिकल कोणी जगायचं विठ्ठला. याता याती धर्म. मग हे काय फक्त प्रमाणात म्हणायचं. जगण्याच्या प्रमाणात कधी येणार. जमणार नाही. ते कीर्तनात आलेच पाहिजेत. मंदिरवाले म्हणाले ते आले तर कीर्तन नाही होऊ देणार. ते म्हणतात नाही झालं तरी चालेल असं कीर्तन. आणि नाही झालं कशाला. इथं नाही झालं तरी चालेल. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांचं कीर्तन राऊळातून उचललं डायरेक्ट वाळवंटात नेलं. का आता या कोणाला यायचंय ते मुक्त द्वार आहे. जेव्हा ज्ञानोबारायांना त्या कीर्तनात चोखोबाराय आणि कानोपात्रा दिसली माऊली म्हणते आता कीर्तन बरोबर आहे. जरा आणखी सोपं सांगू. संत कोणतीच गोष्ट विसरत नाही. ते आपल्याला शिकवतात. झालं गेलं विसरून जा. ते सगळं ध्यानात ठेवतात. त्यांनी त्याच दिवशी ध्यानात ठेवलं होतं की मंदिरात कोण दोघं येऊ शकले नाही. चोखोबाराय कानोपात्रा. ज्ञानोबारायांनी त्याच दिवशी ठरवलं होतं या दोघांना मंदिरात नाही आणले तर माझं नाव बदलून द्या. आता काही जमलं तर बघा. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार असाल तर पहिलं दर्शन चोखोबारायचं. सगळ्या जगातल्या जातीयतेला चोखोबाराय हे चोख उत्तर आहे. वारकरी संप्रदाय जात मानत नाही. आणि आज सगळी भांडणं जातीवरून चालली आहेत. संप्रदायाचा निरोप आहे जगाला. जात जात म्हणजे काय. जात या बाहेर जे आहे ज्याच्या आत ती त्याची जात. कधीच नाही जात. विठ्ठला सांगा ना. काचेचा ग्लास असतो. त्याला काचेचा म्हटल्यावर ग्लास का म्हणतात. हा मराठीचा क्लास. तो प्याला म्हणायला पाहिजे ना. मी कुठे एकच म्हणालोय. प्याला पण लोक त्याला म्हणतात काचेचा ग्लास. बरं पाणी ओतलं तर मग ते आता काचेचं काय झालं. पाणी ओतलं का काचेचं गेलं. पाण्याचा ग्लास. दूध ओतलं तर दुधाचा. विष ओतलं तर विषाचा. सरबत ओतलं तर चहा ओतला तर अमृत ओतलं तर हे कस काय कळतं. 31 जवळूनच गेल्याचा आणि तो पण रविवारचा विठ्ठला. पण मार्गशीर्षातला हे महत्वाचं आहे. मला सांगा ना त्या काचेच्या ग्लासाला पाण्याचा दुधाचा विषाचा अमृताचा नावं का पडली. कारण जे त्या ग्लासच्या आत आहे ना त्यावरून त्या ग्लासचा क्लास ठरतो. नॉट इम्पॉर्टंट दिस ग्लास व्हॉट्स इनसाइड दॅट्स आवर क्लास. आमच्या आत काय चाललंय. ज्ञानोबारायांनी तेवढाच क्लास ध्यानात घेतला. ते म्हणाले माझ्या चोखोबारायला. अरे ते सांगत होते ना चोखा डोंगा परिभाव नये डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. पहिली समाधी चोखोबारायांची पडा पाया तिथं. तिथून आत आल्यावर सगळ्यात बाहेर चोखोबाराय आणि सगळ्यात आत कानोपात्रा. कानोपात्रा म्हणजे कान्होबाने जिला पात्र ठरवली ती. हा बाबा महाराजांचा अर्थ आहे.
ऐका पुढे. कान्होबाने पात्र ठरवली ती कान्होपात्रा. जिला भेटल्याशिवाय आपण कान्होबाला भेटायला पात्र नाही ती कान्होपात्रा. अजून सांगू? आधी कान्होपात्रा आणि मग कान्हो पाहत राहा विठाला. मिलिंद भाऊ मागच्या शतकात वासुदेवराव पटवर्धन नावाचे एक विचारवंत झाले. त्यांचं एक वाक्य आहे, ते ज्ञानोबारायांच्या कालखंडाबद्दल असं म्हणाले, इट वॉज द पिरियड ऑफ स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इन महाराष्ट्र. ज्ञानोबारायांचा कालखंड म्हणजे महाराष्ट्रातल्या अध्यात्माच्या लोकशाहीचा कालखंड आहे. जर ज्ञानोबाराय तिथं नसते तर जगन्नाथ पाटील नावाचा माणूस इथं नसता विठाला. अहो मला एकदा गुजराती लोकांनी नेलं प्रवचन करायला बोरिवलीला. मी आपलं केलं दणकून प्रवचन. आता प्रवचन छान झाल्यावर त्यातले एक जण आले आणि मला विचारायला लागले, क्या ब्राह्मण हो? म्हटलं आता पाटलाची विकेट. मी विचार केला आता एवढं प्रवचन छान केले, थोड्यासाठी कशाला फॉर्म दिलं ठोकून, हा मै ब्राह्मण, बघू काय होईल ते. पण तो हुशार निघाला. तो ब्राह्मण हो तो कोणसे ब्राह्मण? कारण एक तर देशस्थ नाही तर कोकण असतं, मी तटस्थ, काय करू? काढला मधला मार्ग, मैं वारकरी ब्राह्मण हूं विठला. माऊली जेव्हा आळंदीहून पंढरपूरला निघते तेव्हा कोणाला टाकून जाते का हो? जो येईल त्याला घेऊन, घेऊन आला तरी त्याला घेऊन. हा, वारकरी संप्रदाय कोणालाच निग्लेक्ट करत नाही. नाही हा शब्दच आमच्याकडं नाही. माझ्या कीर्तनातून एकदा प्यालेला उठला हो, लोक त्याला मारायला लावले. मी म्हटलं अजिबात मारू नका. पेशंट दवाखान्यात आले, डॉक्टरनी का खवळावं? त्यांनी कुठं जावं? आणि दुसरी महत्वाची बाब, लोक म्हणतात ती महाग असते, पण आज कळलं तिच्यापेक्षा हीच महाग असते. कारण ती चढल्यावर पण ही घ्यावीशी वाटली विठाला. फक्त फरक इतका आहे महाराज, इथं येताना कसेही या पण जाताना कसेही जाऊ नका. इथून त्यांच्या मनासारखं होऊन जा. ज्ञानोबाराय न पाहे याती कुळाचा विचार, नाही कोणाच्या कुळाचा विचार केला. त्यामुळं गीतेवर भाष्य करताना ज्ञानोबारायांना जिथं जिथं जागा भेटल्या ना, 2 जागा आहेत ज्ञानोबारायांच्या आयुष्यात वाङ्मयात. एक, ज्यांच्या जन्मात गडबड होती ते आणि ज्यांच्या कर्मात गडबड होती ते, माऊलीने दोघांना आधार दिलाय. आणि बरोबर या दोघांनाच लोक नाकारतात. म्हणून संत कोणाला म्हणतात माहितीये? जे का कांजले कांजले त्याशी मने जो आगुले, तोची साधू ओळखा देव ते जाणावा. मृदु सबाय नवनीत तैसे ज्याची अपंगता नाही त्याची धरी जोर हृदय. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासे. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताचे अमोली. हे कारण त्याची मने जो तोची ओळखावा देव ते देते. योनी ही होतू का ते श्रुताधीत ही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. पहिली चूक गुन्हा नसतो, तुम्ही पुन्हा केला नाही तर देव तुमचा स्वीकार करील. हा एक चूक घडलेल्या लोकांमधला आत्मविश्वास माऊलीने जागा केला. ज्यांना असं वाटत होतं मी सामान्य कुळातलं आहे, माऊली म्हणतात अजिबात नाही.
तुम्ही कुळ कोणते असो, मग प्रल्हादाचं भजन कसं कराल? येत जाती कुळ अप्रमाण. आणि ज्ञानोबा राय आणि काय क्रांती करतात माऊली. थोडं सांगतो, थांबतो. नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचं शहर आहे. तिथे एक संत झाले शेख मोहम्मद महाराज. त्यांनी योगसंग्राम नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रस्तावनेमध्ये 50 मुसलमान विठ्ठल भक्तांची नामावली आहे. अभ्यासकांचं मत आहे, जर शेख मोहम्मद महाराजांच्या काळात 50 मुसलमान विठ्ठल भक्त होऊन संत होत असतील, तर ही किमया ज्यांची आहे त्या किमयागाराचं नाव ज्ञानेश्वर महाराज. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. पण सगळेच भक्त म्हणून येतील असं नाही ना, नसू देऊ दे. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित सितुटी जन्मव्यात. जरा सोपं बोलू, एकच खुलासा करतो, थांबतो. भलत्या भावानं का होईना फक्त माऊली जवळ जा. आपल्या जातीला धोका आहे म्हणून परिसाला संपवायला कुऱ्हाडींनी संघटना केली. त्यांचा संघटनेवर फार जोर. आणि घाव घालायला गेले, अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाची अंगी, की जे मिळतेनी प्रसंगी सोन्याची होईल. मला सांगा ना, विसोबा खेचर ज्ञानोबारायांकडे का आले होते? मांड भाजायला भांड मिळू देत नव्हते, खापरं फोडून टाकली. ज्ञानोबारायांना खाऊ द्यायचं नाही म्हणून विसोबा खेचर ज्ञानोबारायांकडे आले. माऊलींनी त्यांना रिकामं नाही ठेवलं. मला भलतिया भावे म्हणायचं आहे. किती मोठं केलं विसोबा महाराजांना. नाम याचा खेचरी दाता, म्हणजे विसोबा खेचरांवर कृपा केली आणि त्यांना कुठं नेऊन ठेवलं? नामदेव महाराजांचे गुरु बनवले. जरा 2-4 फायली एकत्र आणता का? मंत्रालयात जळाल्या नसतील तर काय? लक्षात ठेवा, ज्ञानोबारायांना ज्यांनी जेवू दिलं नाही त्यांना माऊलीने एवढं मोठं केलं की देवाला जो जेवू घालतो त्याचं गुरु बनवलंय. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडितसी तुटी जन्मव्याधी. मग कोणाची तुटी? महाराज म्हणतात, ज्याच्यापासून सगळ्यांनी तुटी घेतली त्या सगळ्या अनाथांना कुरवाळणारी माय माझी ज्ञानाबाई. शेवट ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझे अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय, ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय. एका जनार्दनी पाया वंदिताच, एका जनार्दनी पाया वंदिताच, ना पाये याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञाना बाये, ज्ञाना बाये, ज्ञाना बाये. जय हो.
सावकाश. हा हा महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा सांगेल तसं वागावं. ज्ञानदेव सेवा मंडळाचा हा सुवर्ण महोत्सव आपण अत्यंत आनंदाने अनुभवतो. म्हणजे घागर भरल्यावर जशी ओसंडून वाहते ना तसा उत्सव मंदिर भरून असा रस्त्यावर पण वाहतोय आता. आणि तोपर्यंत आपण सगळे राहो. आता एवढाच स्वार्थ आहे त्यात. माऊलीची अशीच कृपा सर्वांवर व्हावी. फक्त माऊलीला सांगत राहावं, माऊली संसारातल्या प्रलोभनाने कधी मोह होईल तर कशाच्या मोहाने कधी शोक होईल, आपण सांभाळा माझी देवा पुढे उत्तरे करा. नाही उच्चारे